Like, subscribe, and get notified. On Tuesday, AICC Goa desk in charge Manikrao Thakre stated that action will be taken against those who go against the party. When asked about the ongoing controversy on the sextortion case involving Congress MLA, Thakre alleged that BJP is behind the act. वर्किंग कमिटीच्या मीटिंगला उपस्थित होते आणि वर्किंग कमिटी अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढल्या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम दिलेला आहे तो संघटनात्मक की पुढच्या डिसेंबर एंडिंग पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी ही कंप्लीट केल्या जाईल आणि जानेवारी एंडिंग पर्यंत सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटी, डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी संघटनात्मक पूर्ण त्या ठिकाणी त्यांची सदस्य संख्या जी आहे ती पूर्ण केल्या जातील, कमिटी पूर्ण केल्या जाईल आणि त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदच्या ज्या डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषदच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वांना कामाला लागावं, कामाला सुरुवात करावी अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. ज्या सूचना सर्वांच्या आलेल्या आहेत ते लक्षात घेऊन पुढे भविष्याच्या दृष्टिकोनातून कसे कार्यक्रम ठरवायचे त्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्ट भूमिका आजच्या मीटिंगमध्ये एकत्रपणे सर्वांनी घेतलेली आहे. नाही, याच्यामध्ये स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं आहे, कोणीही काँग्रेस म्हणून जो कार्यकर्ता आहे किंवा जे पदाधिकारी आहेत तो अशा प्रकारच्या मीटिंगमधून जाऊन बाहेर काही असे सांगणार नाही. जे काही सांगायचं असेल ते प्रदेश अध्यक्ष आहेत, आम्ही या ठिकाणी दिल्लीवर त्या प्रभारी म्हणून आहोत, आमच्याकडे त्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे. पण अशा प्रकारचं कोणी प्रेसमध्ये जाऊन कोणाचं चुकीचं जर रिपोर्टिंग बाहेर जाऊन करत असेल त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू, हे सुद्धा स्पष्टपणे सर्वांना आजच्या मीटिंगमध्ये मी सूचना दिलेल्या आहेत. यानंतर आपल्याला कोणीही काँग्रेस पक्षामधला जो निष्ठावान कार्यकर्ता आहे किंवा जे पदाधिकारी आहेत तो कोणीही बाहेर जाऊन अशा प्रकारची चर्चा करणार नाही. जे काही बोलायचं आहे पूर्ण वेळ दिला. आपण पाहताय की 4 वाजतापासूनची मीटिंग होती, आता 7पेक्षा जास्त वेळ झालेला आहे, 8 वाजलेले आहेत. इतका वेळपर्यंत वेळ दिला आहे. कोणाला काय बोलायचं ते आपल्या 4 दिवारीच्या आतमध्ये बैठकीमध्ये बोललं पाहिजे. पण बाहेर कुठली गोष्ट जात असेल तर काही असेल तर आमच्याकडे सांगितलं, आम्ही त्या ठिकाणी प्रभारी म्हणणार आहोत. देखा 4 घंटे में मीटिंग हुई, वही तो पहले मीटिंग कोई से भी रहो उसमें पहले सबका सुनना पड़ता है कि कौन क्या कहता है, कौन किसके खिलाफ, सीनियर लीडर क्या कहते हैं, सभी सीनियर लीडर का भी सुना है और सुनने के बाद जो डिफरेंसेस होंगे, अभी मीटिंग में तो दिखाई नहीं पड़े कोई भी डिफरेंस, लेकिन मैंने स्पष्ट रूप से कहा कोई भी डिफरेंसेस रहने दो, वो साइड में करो और काम में लग जाओ. अभी मैंने ये भी बताया कि आज के बाद अगर कोई डिफरेंसेस बाहर लाने की कोई कोशिश करता है या पार्टी का नुकसान करने की कोशिश करता है उसके ऊपर भी एक्शन ली जाएगी. बीजेपी जानबूझकर कुछ भी उठा रही है, उनको कुछ इश्यू को दबाना है, इसलिए कुछ इश्यू जानबूझ के उठा रही है. ये बात सब स्पष्ट हो चुकी है. मुझे नहीं लगता है कोई उसके बारे में कोई पूछने की जरूरत है कि बीजेपी क्यों कर रही है. उनको नहीं वो मुद्दे उठाने की उनकी कोशिश, तो बीजेपी कर रही है कि ऐसा तथ्य है उसको दबाने के लिए कोशिश हो रही है. सो वीडियो जो वायरल हो रहा है सो उसको कुछ तथ्य नहीं है. वीडियो वायरल हो रहा है कौन का, बीजेपी ना, बीजेपी की डिमांड है ना. सो आप कह रहे हैं कि बीजेपी ने वायरल किया? बिल्कुल बिल्कुल, ये बीजेपी ने वायरल किया है. बीजेपी ही सब कुछ कर रही है कांग्रेस के खिलाफ, कार्यकर्ताओं के और नेताओं के खिलाफ. वो वीडियो भी बीजेपी ने बनाया है सर. उसी तरीके से बात हो रही है ना. जो जिस तरीके से जिस मुद्दे को कोई नहीं होते हुए जो उठा रही है और वो पुलिस इंक्वायरी करेंगी ना, कंप्लेंट दी हुई है. AICC Secretary Anjali Nimbalkar, who was also present at the interaction, insisted she was misquoted on the war of words between Congress and AAP leaders over the Binolim Assembly seat, which has seen party leaders on both sides lash out at each other with open challenges to break the alliance. मला वाटतंय तुम्ही मिसकोट झालं ते काय स्टेटमेंट हे केलेलं आहे. मी स्ट्रिक्टली आताच इंचार्ज सरांनी जे सांगितलं, प्रोसिजर कशी असते, काय करतायत ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाऊन मी सगळ्यांना हेच सांगतेय की आपण ऑर्गनायझेशन स्ट्रेंथनिंगसाठी मी इथे
ग्रासरूट लेवलला कोण वर्कर्स आहेत, त्यांचं अभिप्राय काय काय आहे, पार्टी कशी बांधली पाहिजे आणि कोण कमिटीमध्ये घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी चर्चा केलेली आहे. पण निश्चितच तुमचं स्पेसिफिकली तुम्ही बेनोलेम विचारताय, तर तुमची इच्छा काय आहे ती मी इन्चार्जपर्यंत सांगून डिस्कशन करून पार्टी इथली जी डिसाईड करेल त्याच्यावरती हायकमांडला सांगण्यात येईल अँड द डिसिजन विल बी टेकन ॲट द हायकमांड लेवल. बट आय टोल्ड द पीपल आय एम विथ यू. तुमचे जे व्ह्यूज आहेत, इट इज माय पर्सनल व्ह्यू की तुमचा जो पेन आहे की तुम्हाला इथे काँग्रेसचाच कॅन्डिडेट पाहिजे, ते निश्चितच मी काँग्रेसच्या इन्चार्जपर्यंत म्हणजे माणिकराव ठाकरे आहेत त्यांच्यापर्यंत आणि नंतर ते लोक डिसाईड करून काय रिपोर्ट आहेत ते हायकमांडला पाठवून त्यांचं डिसिजन काय घेतील त्याच्यावर हे झालं. Watch on Herald TV.